वैनगंगेच्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यामधील 8 गावांना त्याचा फटका बसला। बचाव पथकासह जिल्हा प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे। गोसेखुर्द धरणामधून सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय। गांगलवाडी आणि गांगलवाडी आरमोरी या मार्गावरची वाहतूक देखील ठप्प झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या भागामध्ये सध्या वैनगंगा नदी हे दुथडी भरून वाहत आहे। गोसीखुर्दचे 33 दरवाजे खोलले असल्यामुळे सध्या या ब्रह्मपुरी क्षेत्रामध्ये आपण बघू शकतो नदीचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात वाहत आहे। त्याच्यामुळे नदी काठच्या आजूबाजू गावाला सतर्कतेचा इशारा दिला आहे। काही परिवाराला सध्या रेस्क्यू करण्यात आला आहे आणि रेस्क्यू टीम आता सध्या जे अडकलेले आहे त्यांना शोधण्यासाठी या ठिकाणी नदीपात्रात उतरली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या भागातले तहसीलदार आहे। सर, नेमकी काय परिस्थिती आहे, आपण कशा प्रकारे रेस्क्यू करतो? आता मागच्या 2 दिवसामध्ये 300 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि वैनगंगा नदीमध्ये गोसेखुर्द मधून 15,000 क्युमेक पेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे। तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता नदीकाठचे जे 8, 9, 10 गाव आहेत जिथं पूर परिस्थिती झालेली आहे, पिंपळगावच्या आपण एक 15 कुटुंबांना स्थलांतरित केलेला आहे। विसर्ग असाच वाढला तर आणखी कुटुंबांना स्थलांतरित करावे लागेल। आपले रेस्क्यू टीम 2 टीम तयार आहेत। तालुका प्रशासनाचे पोलीस अधिकारी आहेत। सर्व अधिकारी आम्ही फील्डवर असो। निलेश दहा, TV9 मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर।